आपलीच लोकं आपल्यावरच उलटली तर काय करावं? जिथे आपलेच दुखावतात तिथे स्वतःला सावरणं शिकावंच लागतं. मित्रांनो, आपल्या आयुष्यात एखादी वेळ अशी येते की ज्यांच्यावर आपण जीव टाकलेला असतो तीच लोकं आपल्यावर उलटतात. बऱ्याच वेळा ही लोकं घरातलीच असतात आणि त्याच क्षणी मनाला जबर धक्का बसतो. कारण आपण कधी स्वप्नातही विचार केलेला नसतो की आपली माणसं आपल्याला अशा पद्धतीने दुखावतील, त्रास देतील. आपण चांगल्या मनाने केलेल्या प्रत्येक गोष्टीवर प्रश्नचिन्ह उभं राहतं. आपण गप्प बसलो तरी दोष आपल्याच माथी येतो आणि बोललो तरी आपल्यालाच वाईट ठरवलं जातं. अशावेळी प्रचंड टेन्शन येतं. विचार करून मन थकून जातं. डोकं गोंधळून जातं आणि आपण स्वतःलाच विचारू लागतो की चूक नक्की कोणाची. आपण जास्तच समजून घेतो का? जरा जास्तच माफ करतो का? की जास्तच प्रेम करतो? असे प्रश्न सतावत राहतात. बाहेरच्या लोकांनी दुखावले तर एक वेळ चालते, पण आपलेच लोक आपल्यावर उलटले की वेदना खूप खोल होतात. कारण अपेक्षा आपण बाहेरच्यांकडून ठेवत नाहीत, त्या आपल्याच माणसांकडून असतात. अशावेळी आयुष्य जणू थांबल्यासारखं वाटतं. पण खरं तर इथूनच आयुष्याने आपल्याला खूप काही शिकवायला सुरुवात केलेली असते. या वेदनेतून कसं बाहेर यायचं, स्वतःला कसं सावरायचं, हे समजून घेणं फार गरजेचं आहे. मग अशावेळी नेमकं काय करायचं, चला जाणून घेऊया. 1. स्वतःला लगेच आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवू नका. स्वतःला लगेच दोष देऊ नका. आपल्यावर उलटले की आपण लगेच स्वतःला दोष देतो आणि आपणच चुकलो असा निष्कर्ष काढतो. पण प्रत्येक वेळी चूक आपलीच असते असं नाही, हे समजून घेणं फार गरजेचं आहे. कधीकधी समोरचा माणूस बदललेला असतो, परिस्थिती बदललेली असते, पण आपण जुन्याच विचारांनी वागत असतो, म्हणून गैरसमज होतात. आपण प्रामाणिक हेतूने केलेली गोष्ट ही बऱ्याच वेळा चुकीची ठरवली जाते आणि त्यात आपण स्वतःला दोष देत राहिलो तर आपला आत्मविश्वास पूर्णपणे कोसळतो. आधीच दुखावलेलो असताना स्वतःवर राग करणं मनाला अजून कमजोर करतं. थोडा थांबून शांतपणे विचार केला तर लक्षात येतं की त्यावेळी आपण जे केलं ते आपल्याला योग्य वाटलं होतं आणि तेच महत्त्वाचं आहे. आपण देव नाही, सगळ्यांना खुश ठेवणं आपल्या हातात नाही, हे स्वीकारणं खूप गरजेचं आहे. स्वतःशी प्रेमाने वागलं, स्वतःला समजून घेतलं, स्वतःला आदर आणि आधार दोन्ही द्यायला शिका. 2. सगळं सहन करत बसू नका. सहनशील असणं चांगलं असतं, पण सतत गप्प बसून सगळं सहनच करत राहिलं तर समोरचा माणूस आपल्याला गृहीत धरायला लागतो आणि आपली किंमत कमी होते. आपण काहीच बोलत नाही म्हणजे आपल्याला काहीच वाटत नाही असा समज तयार होतो, पण प्रत्यक्षात आपण आतून तुटत असतो. प्रत्येक वेळी माफ करणं हे मोठेपण नसतं. कधीकधी तो स्वतःवर केलेला अन्याय असतो. वेदना दाबून ठेवल्या तर त्या साठत जातात आणि एक दिवस वादाच्या, रागाच्या किंवा अश्रूंच्या रूपात बाहेर पडतात. त्यापेक्षा योग्य वेळी शांतपणे आपलं मन मोकळं करणं जास्त चांगलं असतं. वाद न करता, दोष न देता आपल्याला काय त्रास देतं आहे हे सांगणं हा स्वतःचा सन्मान जपण्याचा मार्ग आहे. स्वतःसाठी उभं राहणं म्हणजे भांडण करणं नाही, तर स्वतःच्या भावना महत्त्वाच्या आहेत हे मान्य करणं आहे. 3. प्रत्येक गोष्टीत सगळ्यांना स्पष्टीकरण देण्याचा हट्ट सोडा. आपण नेहमी असा विचार करतो की समोरच्याला सगळं समजावून सांगितलं की समोरचा नक्की समजेल. पण प्रत्येक माणूस समजून घेण्याच्या मनस्थितीत असतोच असं नाही. काही लोकांना समजायचंच नसतं. त्यांना फक्त आपल्याला चुकीचं ठरवायचं असतं. अशावेळी तुम्ही कितीही स्पष्टीकरण दिलं तरी उपयोग होत नाही. उलट आपल्या शब्दांचाच गैरफायदा घेतला जातो. अशावेळी आपण मनाने खचतो आणि तरीही आपल्या डोक्यात प्रकाश पडत नाही. सगळ्यांना सगळं समजावून सांगण्याची गरज नसते. ज्याला समजायचं असतं तो थोडक्यातही समजतो आणि ज्याला नाहीच समजायचं तो पुरावा द्या नाहीतर अजून काही द्या, तो नाही म्हणजे नाहीच समजून घेणार. स्वतःला सतत सिद्ध करत बसू नका. 4. सुरक्षित अंतर ठेवायला शिका. आपलीच लोकं आपल्याला सतत या ना त्या कारणाने दुखावत असतील तर त्यांच्यापासून थोडं अंतर ठेवणं चुकीचं नाही. आणि याचा अर्थ नातं तोडणं असा होत नाही, तर स्वतःला सावरण्यासाठी थोडा स्पेस घेणंही गरजेचं असतं. सतत त्या व्यक्तीच्या सहवासात राहिलं की जुन्या जखमा लवकर भरल्या जात नाहीत. उलट रोज नव्याने जखमेवरची खपली निघून जखम दुखत राहते. त्यांच्यापासून थोडं दूर राहिलं की आपले विचार स्पष्ट होतात, मनही शांत होतं आणि आपल्याला खरंच काय हवंय, काय नकोय हे कळायला लागतं. अशा अंतरामुळे आपण भावनिक होऊन निर्णय घेणं टाळतो
आणि स्वतःला नीट समजून घेऊ शकतो. अंतर ठेवल्याने आपण स्वार्थी ठरत नाही, तर स्वतःची काळजी घेतो. कायम उपलब्ध राहिलो की आपली किंमत कमी होते. 2 पावलं मागे घेतली की समोरच्यालाही आपली जागा कळते आणि नाही कळली तरी आपण त्यातून सावरलेले असतो. स्वतःचं मानसिक आरोग्य जपण्यासाठी, मन शांत ठेवण्यासाठी कधीकधी अंतर ठेवणं हाच एकमेव मार्ग ठरतो. 5. अपेक्षा कमी करा. आपण दुखावतो कारण समोरच्याकडून अपेक्षा ठेवतो. आपल्याला आपल्या माणसाकडून समजून घेण्याची, साथ देण्याची अपेक्षा असते. पण प्रत्येक माणूस आपल्या मनासारखा वागेलच असं नाही. सुरुवातीला हे स्वीकारणं खूप अवघड असतं. आपण जे देतो तेच परत मिळेल अशी आशा ठेवतो. पण आयुष्यात सगळंच असं कट टू कट परत मिळत नाही आणि तेव्हा निराशा पदरात पडते. अपेक्षा कमी करणं म्हणजे प्रेम कमी करणं नाही, तर स्वतःला या मानसिक त्रासापासून वाचवणं आहे. जेव्हा आपण अपेक्षांपासून थोडं दूर राहतो, तेव्हा छोट्या गोष्टीही समाधान देऊ लागतात. आपण देतो ते मनापासून देतो, पण त्याचा हिशोब ठेवत नाही. आपल्या आनंदाची जबाबदारी दुसऱ्याच्या हातात दिली की वेदना वाढतात. म्हणून स्वतः आनंदी राहण्याची सवय लावणं फार गरजेचं आहे. अपेक्षा कमी झाल्या की मन मोकळं होतं आणि आयुष्य सोपं वाटायला लागतं. 6. स्वतःशी प्रामाणिक राहा. आपण अनेकदा लोकांसाठी मुद्दाम वेगळं वागतो. त्यांच्या अपेक्षांप्रमाणे स्वतःला बदलतो. स्वतःशी खोटं वागतो आणि आपल्या भावना आतल्यात दाबून ठेवतो. नातं टिकवण्यासाठी स्वतःला विसरणं काही काळ चालतं, पण फार काळ नाही. कारण एक दिवस आत साठलेली वेदना बाहेर पडतेच. म्हणून स्वतःशी प्रामाणिक राहणं फार महत्त्वाचं आहे. आपल्याला काय सहन होत नाही, कुठे आपली लिमिट संपते, हे स्वतःला सांगणं गरजेचं असतं. आपण दुखावतो आहोत हे स्वीकारणं म्हणजे आपण कमजोर आहोत असं नाही, तर आपण माणूस आहोत हे मान्य करणं आहे. सतत मजबूत दिसण्यासाठी हसत राहणं गरजेचं नाही. कधीकधी रडणं, मन मोकळं करणं हे खऱ्या अर्थाने सावरण्याचं लक्षण असतं. स्वतःशी प्रामाणिक राहिलात तरच मनाला खरी शांतता मिळते. 7. प्रत्येक नातं वाचवायचंच असतं असं नाही. आपण अनेकदा असं समजतो की नातं तुटणं म्हणजे आपलं अपयश आहे. म्हणून कितीही त्रास झाला तरी ते नातं आपण ओढत राहतो. पण प्रत्येक नातं वाचवण्यासाठीच असतं असं नाही. काही नाती आपल्याला धडा देऊन संपतात. ती टिकवण्यासाठी स्वतःचं मानसिक आरोग्य बिघडवणं योग्य नाही. नातं टिकवायला दोघांची तयारी लागते आणि ती नसेल तर स्वतःला दोष देण्यात काही अर्थ नसतो. कधीकधी सोडणं हाच स्वतःसाठी योग्य निर्णय असतो. 8. सगळं आठवत बसू नका, पुढे पाहायलाही शिका. आपल्यावर उलटले की आपल्याला प्रचंड त्रास होतो, वेदना होतात आणि आपण भूतकाळच्या चक्रव्यूहात अडकतो. त्यांचा प्रत्येक शब्द, त्यांनी दिलेला त्रास, वाईट वागणूक आठवत राहतो. त्या आठवणी मनाला सतत टोचत राहतात. भूतकाळ बदलता येत नाही, पण जितका तुम्ही तो उगाळता तितकं तुमचं मन दुःखी होत राहतं. म्हणून हळूहळू पुढे पाहायला शिका. सगळं विसरता येत नाही, पण त्याच्यावरच अडकून राहणं ही योग्य नाही. आजचा दिवस आणि उद्याची शक्यता यासाठी मनात जागा ठेवली की जीवन बरोबर पुढे सरकतं. 9. स्वतःसाठी काहीतरी करायला सुरुवात करा. आपण आयुष्यभर दुसऱ्याचा विचार करत जगतो. आई बाबा काय म्हणतील, भाऊ बहीण काय विचारतील, नवरा काय म्हणेल, बायकोला काय आवडेल, समाज काय म्हणेल, त्यांच्या गरजा, अपेक्षा पूर्ण करता करता आपण स्वतःला विसरतो. एवढं सगळं करून पण जेव्हा आपलीच लोक आपल्याला दुखावतात तेव्हा मनात फार मोठी पोकळी तयार होते. त्या पोकळीत बसून रडत राहावं असं वाटतं. कोणावरही विश्वास राहत नाही. पण असं राहण्यापेक्षा स्वतःला शोधणं फार गरजेचं असतं. आपल्याला काय आवडतं, काय केल्यावर मन थोडं शांत होतं, हे पुन्हा आठवायला सुरुवात करा. मोठ्या गोष्टी करायची गरज नाही. अगदी छोट्या गोष्टींपासून सुरुवात केली तरी चालते. स्वतःसाठी थोडा वेळ काढला, स्वतःशी संवाद साधला की मनाला आधार मिळतो. स्वतःला महत्त्व दिलं की आत्मविश्वास हळूहळू परत येतो आणि मग दुसऱ्यांच्या वागण्याचा परिणाम आपल्यावर कमी होऊ लागतो. आपण पुन्हा स्वतःच्या आयुष्याचा केंद्रबिंदू बनतो आणि तेच खऱ्या अर्थानं सावरणं असतं. 10. वेळेला आपलं काम करू द्या. एखादा माणूस त्रास देतो किंवा फसवतो, त्या क्षणी वाटतं की ही वेदना कधीच कमी होणार नाही. मन इतकं भरून येतं की पुढचं पाऊल टाकणंही अवघड वाटतं. पण वेळ हा खूप मोठा इलाज आहे हे अनुभवातून कळतं. वेळ जखमा पूर्णपणे नाहीशा करत नाही, पण त्यांची तीव्रता नक्कीच कमी करतो. आज जे फार दुखतंय ते उद्या थोडं कमी दुखेल आणि परवा त्याहून कमी हे हळूहळू लक्षात येतं. सावरण्याची घाई करू नका.
स्वतःवर दबाव टाकू नका, कारण प्रत्येक जखमेचं भरून येणं वेगळ्या गतीने होतं. स्वतःला वेळ दिलात, स्वतःसोबत संयम ठेवलात तर मन हळूहळू स्थिर होतं. शांतपणे पुढे चालत राहिलात तर एक दिवस मागे वळून पाहताना कळेल की आपण त्या वेदनेपासून कितीतरी पुढे निघून आलो आहोत. मित्रांनो, आपलीच लोकं आपल्यावर उलटली म्हणून आयुष्य संपत नाही. उलट आयुष्याचा खरा अर्थ त्यांच्यामुळे कळायला लागतो. कोण आपला आहे, कोण फक्त सोबत आहे हे समजतं. स्वतःची किंमत आपल्यालाच ठरवावी लागते. सतत सहन करणं हे प्रेम नसतं आणि स्वतःला जपणं हा स्वार्थही नसतो. आपण आनंदी असलो तरच नाती टिकतात, नाहीतर ती फक्त निभवावी लागतात. आयुष्य ओझं म्हणून नको, ते आनंदाने, सुखाने, समाधानाने अनुभवता यायला हवं. आणि यासाठी स्वतः उभं राहणं गरजेचं आहे. कारण शेवटी आपल्या वेदना आपल्यालाच समजून घ्याव्या लागतात आणि त्यावर औषधही आपल्यालाच लावावं लागतं. मित्रांनो, दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जावो. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत. तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.